नमस्कार. आज आदित्य पाटील 15 या यूट्यूब चॅनलवर पालक पुरी करणार आहोत. याचं साहित्य: पालक एक जुडी घेतले, मैदा, कोथिंबीर, मिरची, हळद, पांढरं तीळ, जिरं पूड आणि मीठ आणि तेल. आता आपण पालक आधी सुरुवातीला पाण्यात शिजवून घेऊया जरासं. आता पालक स्वच्छ हे केलेलं आहे. पालक घालते आणि जरा शिजू देत. पाण्यात बर्फ टाकून त्यात पालक टाकले आहे. त्याच्यात घालायचं. थंड झालेलं आहे. त्याच्यात कोथिंबीर, त्याच्या आधी जरा नसल्यामुळे जिरपूड घालते. अंदाजे 1 चम्मच घालते. थोडंसं मीठ. आता हे वाटून घेऊया पाणी न घालता. नाही, लसूण टाकूया. जराशी हळद, ते जवळजवळ 1.5 चमचा तेल. मीठ जरा बेताने घालायचं. पहिलं पण जरासं घातलेलं आहे, त्यामुळे किंचित मीठ पहिलं घातलंय. पालक शिजताना जरा घातलंय, त्यामुळे थोडंसं मीठ. जरा मोहन हे केल्यासारखं 1 चमचा तेल टाकलंय मैद्यामध्ये आणि हे घातलंय आणि ह्याला एकजीव आधी करून घ्यायचं. असं म्हणजे सगळ्या गोष्टी लागल्या पाहिजेत. मी फक्त मैद्यात करते. याच्यामध्ये एक वाटी रवा पण घातला तर मस्त होतात. आणखी रवा संपल्यामुळे फक्त मैद्यातच करते. असं केल्यानंतर अशी हे झालं पाहिजे, म्हणजे समजायचं आपलं बरोबर लागलेलं आहे. हे बघा, म्हणजे हे बरोबर झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये पालक घालूया. लागलं तर ह्याच्यातच पाणी घालून जरासं हे करून घेऊया. बनवलेले आहे. त्यातला एक गोळा इथे ठेवते आणि तेल लावलेली पिशवी आहे आणि हे इथे ठेवून एक झालेली आहे. काही होत नाही. तेल गरम करत ठेवलंय, तर वाफ येते. आता ही पुरी आहे ते आपण ह्याच्यात सोडूया आणि जरासा मध्यम गॅस करूया.
त्याला एवढं हे करायचं नाही. करून असं फुगवायचं आहे बघा. मस्तपैकी टमकन फुगलेली आहे बघा. छानपणे दिसतात आहे बघा पालकपुरी. टेस्टी, चविष्ट. तुम्ही भाजी बरोबर खाऊ शकता, चहा बरोबर खाऊ शकता, किंवा अशी 2 दिवस सुद्धा छानपैकी राहू शकते ही. आता एकदम टेस्टी अशी अतिशय सुंदर लसणीची चव, मिरची, कोथिंबीर आणि पालक याचा एक सुंदर मिलाप या पुरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तोंडाला एकदम सुंदर अशी चव येते. प्रवासासाठी पालकपुरी तर एकदम बेस्ट ऑप्शन आहे. आणि आपल्याला उन्हाळ्यामध्ये खाताना कंटाळा येतो, चटपटीत काहीतरी खावंसं वाटतं, तेव्हा हेल्दी असं पालकपुरी करून तुम्ही सर्वांना देऊ शकता. ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आदित्य पाटील 15 या यूट्यूब चॅनलला मोठ्या प्रमाणे सबस्क्राईब करा. धन्यवाद.